नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस या ठिकाणी येत होते की सर नॉर्मलायझेशनची प्रोसेस जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने असणार आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं सांगा. तर आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन म्हणजे काय प्रकार आहे हे सांगणार आहे. आणि नॉर्मलायझेशन म्हणजे आता उरला तो नशिबाचा भाग असं मी का म्हटलेलं आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच, परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. चला तर मग बघूया आपण नेमकं नॉर्मलायझेशन प्रोसेस कशा पद्धतीची असते आणि कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचे जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स या ठिकाणी कमी जास्त होत असतात. तर बघा, इथं आपण दोन शिफ्टचा विचार करूया की जी काही आपली शिक्षक अभियोग्यता किंवा जिला आपण TAIT म्हणतो, तर ही जी टेटची एक्झाम आहे, ही टेटची एक्झाम सपोज आपण गृहीत धरूया की 2 शिफ्टमध्ये झालेली आहे. आता 2 शिफ्टमध्ये बघा, पहिल्या शिफ्टमध्ये 6 विद्यार्थी होते आणि नंतरच्या शिफ्टमध्ये 6 विद्यार्थी होते. आता इथे तुम्हाला दिसत असेल की पहिल्या शिफ्टमधले जे विद्यार्थी आहेत, त्यांचे मार्क्स आणि शिफ्ट 2 मध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांचे मार्क्स. मग आता बघा, इथं तुम्हाला असं सहज दिसून येत असेल की पहिल्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कसे आहेत, शिफ्ट 2च्या तुलनेमध्ये जास्त आहेत. म्हणजे ही शिफ्ट कशी असणार आहे, सोपी असणार आहे. आपल्याला इथं बघितल्यानंतर लक्षात येऊन जाते की मार्क्स जास्त पडलेले आहेत, म्हणजे ती शिफ्ट सोपी होती असा नॉर्मलायझेशनच्या वेळी त्याचा अर्थ गृहीत धरण्यात येतो. आणि ज्या शिफ्टला मार्क कमी असतात ती शिफ्ट थोडीशी हार्ड असते असं गृहीत धरण्यात येतं. मग आता या ठिकाणी बघा, पहिल्या शिफ्टमध्ये जे काही 6 विद्यार्थी आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की 1 नंबरचा विद्यार्थी आहे अथर्व, त्याला 160 मार्क पडलेले आहेत. 2 नंबरला नेहा आहे, तिला 155 पडलेले आहेत. ऋग्वेदला 152 पडलेले आहेत. नितीशला 156 पडलेले आहेत. कोमलला 150 पडलेले आहेत आणि अमोलला 140 पडलेले आहेत. दुसऱ्या शिफ्टमध्ये बघा, पार्थला 91 पडलेले आहेत, उमेशला 100 पडलेले आहेत, ईशाला 97 पडलेले आहेत, सोनालीला 108 पडलेले आहेत, श्रेयाला 101 पडलेले आहेत आणि मयूरला किती पडलेले आहेत, 99 मार्क्स पडलेले आहेत. मग आता आपण काय करूया की पहिल्या शिफ्टमध्ये जी काही विद्यार्थ्यांची मार्क, आता या नॉर्मलायझेशन मध्ये काय केलं जातं बघा, पहिल्या शिफ्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कांची या ठिकाणी बेरीज केली जाते आणि नंतर त्यांचं ॲव्हरेज काढलं जातं. मग बघा, पहिल्या शिफ्टमध्ये जे काही 6 विद्यार्थी आहेत त्या 6 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय केली, बेरीज केली त्यांच्या मार्कांची. ती किती आली, ती आली 913. 913 आणि टोटल विद्यार्थी किती आहेत, 6. म्हणून काय केलं बघा, 913 भागिले 6 जर केलं तर ते किती येतं बघा, 913 भागिले 6 जर केलं तर 152.16 येतात. परंतु आपण पॉईंटचा विचार न करता फक्त 152चा विचार करू, म्हणजे पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचं जे काही ॲव्हरेज आहे ते किती येतं, 152.16. तशाच पद्धतीने या ठिकाणी बघा, दुसऱ्या शिफ्टचं विद्यार्थ्यांचं जे काही ॲव्हरेज आहे ते जर आपण काढायचा प्रयत्न केला तर त्यांची या ठिकाणी बेरीज किती आलेली आहे, 596. मग 596 बघा, दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचं काय होईल, 596 भागिले जर 6 केली तर ते किती येतात, ते येतात 99.33. 99.33 म्हणजे आपण पहिल्या शिफ्टचं ॲव्हरेज काढले, त्याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज काढले. ते किती आलं बघा, पहिल्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज आलं 152.16 आणि दुसऱ्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज आलं 99.33. आपण काय करूया, आपण या पॉईंट मधला विचार न करता फक्त 152 बघा, आता काय करायचं, आपण टोटल मार्कांचं ॲव्हरेज काढलेलं आहे. आता काय करायचं, या 2 शिफ्टचं जे आहे ते आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. मग ते किती येईल बघा, 152 बघा, 152 अधिक हे 99 भागाकारामध्ये 2, कारण आता आपल्याला टोटल शिफ्टचं ॲव्हरेज काढायचं आहे. मग 152 अधिक 99 भागिले 2 जर आपण केलं तर ते किती येतं, 125.5. ते किती येतं बघा, बरोबर 125.5. लक्षात आलं का, पहिल्यांदा आपण पहिल्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांची बेरीज केली, त्याचं ॲव्हरेज काढले. नंतर दुसऱ्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांची बेरीज केली, आपण त्याचं ॲव्हरेज काढलं. आणि नंतर आता आपण काय केलेलं आहे, टोटल शिफ्टचं या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲव्हरेज काढलेलं आहे. ते किती आलेलं आहे, 125.5 आलेलं आहे.
मग आता बघा, आता काय करतात, की पहिल्यांदा जे ॲव्हरेज आलेलं होतं 152.16 आणि आताचं जे टोटल शिफ्टचं ॲव्हरेज आहे, ते आहे 125. मग बघा, जर इथं आपण 152 वजा 125 केले, तर किती येतात? 27. 27 येतात. म्हणजे बघा, पहिल्या शिफ्टचा आणि टोटल शिफ्टचा जर विचार केला ॲव्हरेजचा, तर त्याचा फरक किती येतो? 27. आणि तसंच जर दुसऱ्या शिफ्टचा विचार केला, तर बघा किती त्यांचा फरक किती येणार? 125 वजा सॉरी हां, बरोबर आहे. 125 वजा 99 तर किती येतात ती? 26 येतात. 26 त्यांच्या मार्कामधला फरक किती येतो? 26 येतो. कळालं का बघा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्या शिफ्टच्या मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज काढलं 152.16 आलं. दुसऱ्या शिफ्टच्या मार्कांचं ॲव्हरेज काढलं ते आलं 99.33. आता टोटल शिफ्टचं 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा झाली म्हणून आपण 2 शिफ्टचं काय केलेलं आहे? ॲव्हरेज काढलेलं आहे. ते आलं 125.5 आणि हे तुमचं फायनल ॲव्हरेज असतं. परंतु याच्यामध्ये आणि पहिल्या शिफ्टच्या मुलांच्या मध्ये कितीचा फरक आहे? 27चा फरक आहे आणि दुसऱ्या शिफ्टच्या आणि या टोटल शिफ्टच्या ॲव्हरेज मधला जो फरक आहे तो किती आहे? 26 आहे. आणि इथंच मित्रांनो आता सगळा खेळ आहे. तो म्हणजे कशा पद्धतीचा बघा, की इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की पहिल्या शिफ्टची जी काही मार्क आहेत, ती मार्क वाढलेली आहेत मुलांची म्हणजे तो पेपर सोपा आहे असं गृहीत धरण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या शिफ्टची जी काही मार्क आहे, ती मार्क या ठिकाणी कमी झालेली आहेत म्हणजे ती शिफ्ट अवघड आहे असा त्या शिफ्टचा अर्थ झालेला आहे. तर बघा, आत्ता काय होईल? तर हे जे 27 मार्क आहेत, हे 27 मार्क कसे आहेत? आपण टोटल मार्क आणि टोटल शिफ्टचे जे काही मार्क आहेत त्यांचा फरक घेतलेला आहे. मग आता समजा इथं अथर्वला 160 मार्क आहेत. तर या 160 मधून किंवा आपण इथं या ठिकाणी नेहाचं उदाहरण घेऊया. 155 मधून जर का आपण 27 वजा केले, तर तिचे मार्क होतात 128. बघा, तिचे मार्क किती होतात? 128. कारण 27 आपल्याला या ठिकाणी कमी करायचे आहेत. कमी करायचे आहेत. कारण का? इथं त्यांचे मार्क्स वाढलेले आहेत. मग इथे जर त्यांचे मार्क्स वाढलेले असतील, तर त्यांच्यातला जो फरक आलेला आहे त्यातून काय करायचं आहे? मायनस करायचा आहे. मग बघा, त्यांच्या मार्कामधून तो फरक मायनस करायचा आहे. जो ॲव्हरेज मधला आपण डिफरन्स मार्कांचा काढलेला आहे तो किती होता? पहिल्या शिफ्टचा विचार केला तर 27 होता. म्हणून आपल्याला यातून 27 मार्क काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. आणि दुसऱ्या शिफ्टला मार्क कमी होती म्हणून आता त्यांच्यातला जो काही डिफरन्स आलेला आहे ॲव्हरेजचा तो किती आहे? 26चा. मग दुसऱ्या शिफ्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? की 26 मार्क ॲड करायचे आहेत. मग आपण सोनालीचा विचार करूया. सोनालीला मार्क किती आहेत? 108. 108 मध्ये आता आपल्याला इथं काय करायचं आहे? 26 प्लस करायचे आहेत. मग 26 जर आपण प्लस केले तर ते किती येतात बघा? 134. 134. मग बघा, या ठिकाणी 155 मार्क नेहाला असून सुद्धा तिचा स्कोर किती झालेला आहे? 128. आणि या ठिकाणी सोनालीचा स्कोर 108 असून सुद्धा तिचा स्कोर झालेला आहे 134. म्हणजे आता सोनाली काय झालेला आहे? नेहापेक्षा वरच्या रँकला या ठिकाणी गेलेली आहे. असं साधा, सोपा आणि सरळ या नॉर्मलायझेशनचा अर्थ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की हा जो काही आता नॉर्मलायझेशनचा खेळ आहे, हा टोटली तुमच्या नशिबावरती अवलंबून आहे. तुमचे कष्ट झालेले आहेत, पेपर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही 100% बेस्ट दिलेला आहे. परंतु तुम्ही आता कोणत्या शिफ्टमध्ये आलेला आहे, हार्डमध्ये आलेला आहे किंवा सोप्या शिफ्टमध्ये आलेला आहे, याच्यानुसार हे नॉर्मलायझेशन ठरणार आहे. आणि जरी असं असेल तरी 100% ही प्रोसेस म्हणजे ॲक्युरसी याच्यामध्ये आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. बऱ्याचशा त्रुटी सुद्धा या नॉर्मलायझेशनमध्ये आहेत. आता कोणती शिफ्ट हार्ड होती किंवा कोणती शिफ्ट जी आहे सोपी होती, ह्याच्याबद्दल काय आपण सांगू शकत नाही. ते फक्त आणि फक्त आपल्याला IBPS या ठिकाणी सांगू शकते. परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या मार्कांमध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने तुमचे मार्क्स कमी जास्त होऊ शकतात, हे आपण या ठिकाणी एका छोट्याशा उदाहरणातून पाहिलेलं आहे. त्यामुळं ज्यांचे मार्क्स कमी आहेत त्यांनी असं म्हणायचं नाही, की मला खूप कमी मार्क्स आहेत आणि ज्यांचे मार्क्स वाढलेले आहेत त्यांनी निश्चिंत राहायचं नाही, की माझे मार्क्स हे जास्त आहेत. जर नॉर्मलायझेशन झालं, नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत. कारण विद्यार्थ्यांच्या ज्या पद्धतीच्या मागण्या आहेत, त्यांना जे जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्यानुसार
बरेचसे युट्यूबर, बरेचसे क्लास चालक यांनी सुद्धा नॉर्मलायझेशनची मागणी या ठिकाणी उचलून धरलेली आहे. त्यामुळे जर झालीच मागणी, तर अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती असावं, की कशाप्रकारे हे नॉर्मलायझेशन होत असतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल, की या टोटल मार्कांची बेरीज केली जाते. पहिल्या शिफ्टच्या, दुसऱ्या शिफ्टची पण बेरीज केली जाते. त्यांचं एव्हरेज काढलं जातं. मग टोटल शिफ्टचं एव्हरेज काढलं जातं आणि मग जे काही डिफरन्स येतो, तो डिफरन्स या ठिकाणी कमी जास्त मार्कांचा करायचा असतो. हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. कारण अभियोग्यतेचा निकाल लागेपर्यंत किंवा लागल्यानंतर अजून आपल्याला काही प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांची गरज असणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या असतील किंवा तुमची मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा. धन्यवाद.